नमस्कार, मी सुवर्ण बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 3च्या दुपारच्या या बुलेटिनमध्ये पुढचा 1 तास आपण महाराष्ट्रभरातल्या आणि देशभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी, काही बातम्यांचे अपडेट्स जाणून घेणार आहोत। सुरुवात आपण बुलेटिनची करतोय नागपूरच्या बातमीने। नागपूरमध्ये मालगाडीचा एक डबा रुळावरून घसरल्याची माहिती मिळतेय। कळमना रेल्वे स्टेशन जवळ ही घटना घडलेली आहे। घसरलेला डबा बाजूला काढण्याचं काम सुरू आहे। कळमना या ठिकाणी या रेल्वे स्थानकावर रेल्वेचा डबा घसरलेला आहे। नागपुरात कळमना इथं मालगाडीचा डबा घसरलेला आहे। डबा घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक उशिराने सुरू आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। उदय, मालगाडीचा डबा रुळावरून घसरलेला आहे, काय अधिक माहिती, केव्हा ही घटना घडली आहे? साधारण दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यानची ही घटना आहे। पूर्व भारतातून म्हणजे ओडिशाकडून ही मालगाडी जी आहे ती नागपूरकडे येत होती। ती नागपूरकडे येत असताना अचानक कळमना रेल्वे स्टेशन जवळ जे आहे ते या मालगाडीचा एक डब्बा आणि त्यानंतर इतर डब्बे जे आहेत ते हळूहळू काही तांत्रिक अडचणीमुळे जे आहे ते रेल्वे रुळावरून घसरले आणि त्यामुळे जे आहे की आता ही इथली वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। खरं तर नागपूर रेल्वे स्टेशन पासून पूर्व भारताकडे जाण्यासाठी डायमंड क्रॉसिंग आहे, त्यामुळे या रोडवर जे आहे ते पूर्व भारतात जाणाऱ्या गाड्यांचं मोठं ट्रॅफिक असतं। आता ही घटना घडल्यामुळे जी आहे ती सगळी वाहतूक जी आहे ती प्रभावित झालेली आहे। रेल्वेकडून हा डब्बा बाजूला सारण्याचं काम जे आहे ते प्रगती पथावर सुरू आहे। साधारण पुढील 1 तासामध्ये जे आहे ते हे डब्बे बाजूला करून जे आहे ते रेल्वे रुळाची चाचणी करून जे आहे ते वाहतूक पुन्हा सुरळीत केली जाईल। मात्र सध्या या सगळ्या झालेल्या अपघातामुळे जी आहे ती पूर्व भारताकडे जाणारी वाहतूक आता काही काळासाठी ठप्प झालेली आहे, त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या आता या मार्गावरील उशिराने धावत आहेत। नक्की, धन्यवाद उदय माहिती दिल्याबद्दल। महाराष्ट्रामध्ये 30 जानेवारी 2023 ला विधान परिषदेच्या 5 जागांकरता निवडणूक होती आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर निवडणुकीचा सस्पेन्स वाढतोच आहे। सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे हे दोघेही उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता दाखल झालेले आहेत आणि या दोघांना या ठिकाणी घेऊन आल्या मैथिली सत्यजित तांबेंच्या पत्नी। त्यांनी स्वतः वाहन चालवलं, गाडीचे वाहक देखील सोबत घेतले नाहीत। पीए असतील, सिक्युरिटी गार्ड्स असतील, तेही सोबत नव्हते। फक्त 3 कुटुंबीयच या वाहनामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले। म्हणजेच तांबेंकडून सुद्धा गोपनीयता बाळगली जाते। भाजपकडूनही गोपनीयता बाळगली जाते की कुणासाठी एबी फॉर्म आणलेला आहे किंवा उमेदवारी अर्ज कोण भाजपकडून दाखल करणार आहे, आणि त्याला प्रत्युत्तर तांबे कुटुंबियांकडून सुद्धा एक प्रचंड गोपनीयता उमेदवारीबाबत बाळगली जाते। दोघेही पितापुत्र उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, पण भाजपकडून कोण करणार आणि काँग्रेसकडून कोण करणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही, ते अजूनही अस्पष्ट आहे। जसजशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ येते किंवा संपण्याची वेळ जवळ येते तसतसा सस्पेन्स अधिक वाढतोय। नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये प्रक्रियेत चमत्कार होऊ शकतो। सत्यजित तांबेंनी भाजपची उमेदवारी घेतली तर स्वागतच आहे। विखे पाटलांचे शिर्डीत मोठं वक्तव्य आहे। भाजपकडून उमेदवाराबाबत सस्पेन्स असताना विखे पाटलांनी हे वक्तव्य केलंय। उमेदवारी कुणी करायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील। चमत्काराची पूर्ती करणं आमच्या हातात आहे। राजेंद्र विखे पाटील यांच्याशी चर्चा नाही, त्यांच्या उमेदवारीबद्दल आम्हाला कल्पना नाही। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत ही प्रतिक्रिया दिलेली आहे। अधिक सस्पेन्स निर्माण करणारी ही प्रतिक्रिया आहे। श्रेष्ठी निर्णय करतात उमेदवारी कोणी करायची। मला वाटतं आज शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा, जाहीर होईल उमेदवार। त्यात काही मला शेवटी राजकीय या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये काही चमत्कार सुद्धा होऊ शकतो अशी अपेक्षा आहे, पण त्याचा माहीत नाही। पक्ष शिस्ती तो निर्णय करतील ना, थोडी चमत्कार करण्याच्या हातात शिस्तीच्या हातात आहे। तो चमत्काराची परिपूर्ती करण्याचं काम आमच्या हातात आहे। नागपुरात शिक्षक मतदारसंघात उमेदवारीवरून मवियामध्ये अजूनही गोंधळ सुरू आहे। एकीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी जागा सोडली असं काल बैठकीनंतर नाना पटोलेंनी ठणकावून सांगितलं होतं, मात्र आज नागपुरात मवियातील गोंधळ काही कमी होताना दिसत नाहीये। नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह सतीश इटकेलवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मी राष्ट्रवादी पक्षातच आहे।
मी राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच भरलेला आहे आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा आपण मागितलेला होता. साहेबांना सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडीचाच उमेदवार आम्हाला करावं. त्या दृष्टीने आणि पक्षाचा मी असल्यामुळे मी पक्षाचा तर राहणारच आहे. अमरावती पदवीधर निवडणूक रणधुमाळी. भाजप आणि महाविकास आघाडी पाठोपाठ वंचित आणि आपनं सुद्धा पदवीधर निवडणुकीमध्ये उडी घेतलेली आहे. म्हणजे भाजप आणि मविया अशी लढत तर होतीच, पण आता वंचित आणि आपनं सुद्धा पदवीधर निवडणुकीत उडी घेते आहे. वंचित बहुजन आघाडीकडून अनिल अमलकार हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आम आदमी पार्टीने पदवीधर निवडणुकीमध्ये उडी घेऊन भारती दाभाडे यांना नामांकन अर्ज दाखल करण्यास सांगितलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर युतीच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर आता प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिलंय. प्रत्येक भेट ही राजकीय नसते. इंदू मिल स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. युतीच्या चर्चा केवळ उद्धव ठाकरेंसोबत सुरू आहेत असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकरांनी दिलं. एकनाथ शिंदेंनी भाजपची साथ सोडली तर त्यांच्यासोबत युती करू असंही आंबेडकर म्हणाले. बऱ्याच गोष्टी चर्चेला गेल्या नाही असं नाही, पण पक्षाची आमची जी भूमिका आहे शिवसेनेबरोबर असताना येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका लढवायचं त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. तो निर्णयही मुख्यमंत्र्यांच्या माहीत आहे आणि त्यांना याचीही जाणीव आहे की ज्या ज्या पक्षाबरोबर बीजेपी आहे त्या पक्षांबरोबर वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अगोदरचा भारिप बहुजन महासंघ असेल हा कधीही गेला नाही. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तेव्हा अनेक गोष्टींसाठी असणाऱ्या भेटीगाठी ह्या होणारच, पण प्रत्येक भेटीगाठी ह्या राजकीयच असतील हा जो मला वाटतं संबंध बांधला जातोय तो असणारा चुकीचा आहे. त्यांनी जर बीजेपी सोडली तरच मग असणारं ही राजकीय चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते, अन्यथा ती होऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंवर टीका करताना भाजप आमदार नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते पैसे घेऊन महाराजांचे रोल करतात, फक्त नावाकरता खासदार झालेत असा टोला राणेंनी लगावला. त्यांना संभाजी महाराजांची धर्मवीर पदवी पुसून टाकायची आहे, यासाठी सगळा खटाटोप सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला. यावर नितेश राणे कोण आहेत, ते आणखी काही दिवसांनी कोणत्या पक्षात असतील हे ते स्वतः सुद्धा सांगू शकणार नाहीत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी लगावला. दुसऱ्याच्या कष्टावर मोठे झालेल्यांनी टीका करत फिरू नये असा टोलाही त्यांनी लगावला. तो कुठला तरी तो अमोल कोळे नावाचा पैसे घेऊन शिवाजी महाराजांची रोल करतो, तो का फुकट करत नाही, त्याला सिरियलसाठी पैसे देतात म्हणून त्याला नावासाठी फक्त खासदार निवडून आलेला आहे. 24ला आपटून टाकून त्याला एवढा काय मोठा विषय नाही, एवढा काय मोठा विषय नाही. त्याला गाडी काढल्यावर पण ओळखणार पण नाही, तो सिरियल पुरताच आहे आणि तो काहीतरी ह्यांना पेपरात वेचून दाखव, वाचून लिहून दाखवतो आणि आमच्या आधी त्याला वाचून दाखवतात. सत्यजित तांबे हे कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करतायत हे काही क्षणात समजू शकेल. सुधीर तांबे, सत्यजित तांबे संवाद साधतायत पत्रकारांशी. उमेदवारी अर्ज दाखल करायला हे आलेले आहेत. सर, सस्पेन्स कायम होता, अनेक चर्चा सुरू होत्या. नेमकं आता काय निर्णय झालाय? कुणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि कुठल्या पक्षाकडून? समोर बघा. तुम्ही इतका सस्पेन्स म्हणजे असं आहे की काँग्रेस पक्षातर्फे मी 3 वेळेस नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो. पहिल्या वेळेस मी अपक्ष होतो आणि या पदवीधर मतदारसंघ हा एक विधान परिषदेचा वेगळा मतदारसंघ आहे. घटनेमध्ये जे आपल्या समाजातले पदवीधर आहे त्यांना एक विशेष हक्क हा घटनेने प्रदान केला आहे. तेव्हा अशा बुद्धिवंत
वर्गाचं, त्यामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शिक्षक आहेत, सर्व क्षेत्रातील, शेती असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातले जे पदवीधर आहेत, कृषी पदवीधर, अगदी आमच्या गृहिणी ह्यासुद्धा पदवीधर आहेत. आणि अशा सुज्ञ लोकांचं मला प्रतिनिधित्व करायला त्या ठिकाणी मिळालं 13 वर्ष. मी खूप काम केलं, सगळ्या लोकांना भेटलो, सगळ्यांशी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिक्षकांच्या विशेष प्रश्न सोडवण्याची मला संधी मिळाली. त्यांचे आज खूप प्रश्न आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये, वेतनाचे प्रश्न आहेत, त्यानंतर पेन्शनचे प्रश्न आहेत, त्यांच्या अनुदानाचे प्रश्न आहेत, वैद्यकीय क्षेत्रातले प्रश्न असतील, अगदी आमचे वकील मित्र असतील, या सर्वांशी मी सदैव संपर्कात राहिलो आणि पदवीधर मतदारसंघाला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न मी सातत्याने केला. हे सगळं करत असताना मला जाणवलं की औद्योगिक क्षेत्र पण आहे, की खूप वेगवेगळे नवीन विषय या क्षेत्रात येतात. शिक्षणामध्ये नव्याने खूप बदल होत आहेत, औद्योगिक क्षेत्रामध्ये नव्याने बदलत आहेत, तंत्रज्ञान बदलत चाललेलं आहे. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं आमच्या सर्वांना की या ठिकाणी आता एक तरुण नेतृत्व देण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही सत्यजित तांबे, आता आपल्या सर्वांना ठाऊक आहे की राज्यामध्ये एक जे तरुण मुलं नेतृत्व करतायत, युवा नेतृत्व आहे, त्यामध्ये एक व्हिजनरी, एक दृष्टिकोन असलेलं असं एक चांगलं नेतृत्व आहे. वेगवेगळ्या विषयाचं सखोल ज्ञान त्यांना आहे आणि त्यामुळे असं एक नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं. आणि म्हणून सत्यजित तांबे यांचा अर्ज आम्ही त्या ठिकाणी भरलेला आहे, महाविकास आघाडी. डॉक्टर साहेब, फक्त सत्यजित तांबे यांचाच अर्ज भरलाय की तुम्ही देखील अर्ज भरलेला आहे? फक्त सत्यजित तांबे यांचा अर्ज भरलेला आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या काही पक्षश्रेष्ठींनी विरोध केला होता, त्यामुळे हा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याकडनं तयार करण्यात आला, अशी ही चर्चा आहे. हे का करावं असंच वाटलं? असं नाहीये, कोणी विरोध केला असेल असं मला वाटत नाहीये. कारण शेवटी आमच्या पक्षाचं इथे धोरण असतं की तरुण व्यक्तिमत्व आली पाहिजेत आणि तरुण व्यक्तिमत्वांना संधी देण्याचं काम काँग्रेस पक्षाने जेवढं केलंय ते निश्चितच म्हणजे अधिकृत आपल्या नावाची घोषणा देखील झालेली होती. आता शेवटी कसं असतं की शेवटच्या क्षणापर्यंत विचार चालू असतात. दादा, काँग्रेसच्याच तिकिटावर सत्यजित तांबे दोन अर्ज भरले असं कळतंय. 2 अर्ज भरले. थोडंसं काय झालं की एबी फॉर्म माझ्या नावाने आलेला होता, थोडी तांत्रिक अडचणी आहेत, परंतु इथे काही सिम्बॉल नसतं या निवडणुकीमध्ये. आपल्याला माहिती सिम्बॉल नसतं. त्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सत्यजित ही लढत भाजपच्या विरोधात असणार आहे, भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात असणार आहे की आणखी कोणाच्या विरोधात? बाकीचं मी बोलतो. शेवटी हे बघा कसं असतं की एक चांगलं तरुण व्यक्तिमत्व आहे आणि इथं बऱ्याच गोष्टी अशा असतात की पक्षाच्या पलीकडे त्याचा विचार करावा लागतो आणि सर्व पक्षही असा विचार करत असतात. आणि त्यामुळे बघूया, आता आमची तर अपेक्षा सर्वच पक्ष त्याला मदत करतील, सर्व पक्ष त्याला त्या ठिकाणी मदत करतील. मला असं वाटतं की मी माझी बाजू सांगितली. आता जे उमेदवार आहेत ते भाजपकडून शेवटच्या मिनिटापर्यंत आपण उमेदवार असावे असा प्रयत्न होत होता. असं नाहीये. शेवटी त्यांच्याही पक्षाची भूमिका काय मला माहिती नाही, परंतु असं नाहीये. शेवटी त्यांचाही पक्ष मोठा आहे, त्यांची तशी काही मला ऑफर नव्हती. धन्यवाद. आपण उमेदवारी अर्ज दादा, डॉक्टर साहेबांच्या जागेवर या ना थोडंसं इकडे. उमेदवारी अर्ज भरलेला आहे. हा उमेदवारी अर्ज आपला काँग्रेसकडनं आहे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. नेमकी काय वस्तुस्थिती आहे? असं आहे की आम्ही काँग्रेस पक्षाकडे मागणी केली होती की यावेळेस, आणि काँग्रेसमधलेच पक्षश्रेष्ठींमध्ये अनेक लोकांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती की काँग्रेस पक्षाच्या वतीने मी उमेदवारी करावी अशी त्यांची इच्छा होती. काँग्रेस पक्षाने मात्र निर्णय घेताना डॉक्टर सुधीर तांबे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला आणि आज तो दुपारी त्यांनी जाहीर केला. त्यामुळे तांत्रिक काही अडचणीमुळे शेवटच्या क्षणाला मला या ठिकाणी, तरी पण मी फॉर्म भरताना 2 भरलेले आहेत, एक काँग्रेसचा आहे आणि एक अपक्ष आहे, परंतु माझ्या नावचा एबी फॉर्म वेळेवर येऊ न शकल्यामुळे मला आता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावं लागेल. परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे. मी काँग्रेसच्या विचारावर आजपर्यंत काम केलेलं आहे. हे जरी खरं असलं तरी मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आता भेटणार आहे आणि सगळ्यांना मी विनंती करणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या नेत्यांना भेटणार आहे, मी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे, मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे
आणि मी सगळ्यांना भेटून विनंती करणार आहे की राजकीय पक्षाच्या विचारसरणीच्या आणि राजकीय पक्षांच्या एक सीमांच्या पलीकडे जाऊन या निवडणुकीमध्ये सर्वांनी माझ्या पाठीशी उभं राहावं अशी माझी अपेक्षा आहे. आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असणार की भाजप देखील आपल्या बरोबर असणार? काय केवळ काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात असणार? नाही, मी आता आपल्याला तेच सांगितलं की मला सर्वांचा पाठिंबा मिळावा असा प्रयत्न मी करणार आहे. दादा, पण भाजपकडून शेवटपर्यंत 2 एबी फॉर्म आणले गेलेले आहेत. तुमच्या नावाचाही एक एबी फॉर्म होता, अशा पद्धतीची माहिती होती भाजपकडून. नेमकं का, म्हणजे भाजप नाही, आता हे माहिती आहे तुम्हाला येतात कुठून हाच माझ्या पुढे फार मोठा प्रश्न आहे. कारण माझ्यापर्यंत तर अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. अद्यापर्यंत मी भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याशी बोललेलो नाही. इथून पुढच्या काळात मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे. आपल्या नावाचा भाजपकडनं एबी फॉर्म आला होता अशी देखील माहिती आहे. तुम्हाला बघण्यात आला का? चर्चेवर मी विश्वास ठेवतो. आपण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहात का अपक्ष? हे लक्षात घ्या की काँग्रेस पक्षाच्या कोट्यामध्ये ही जागा आली होती. काँग्रेस पक्षाने निर्णय घ्यायचा होता की कोण उमेदवार असणार आहे. काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की डॉक्टर सुधीर तांबे तिथे उमेदवार असतील. मात्र आमच्या परिवारामध्ये माझे जवळचे हितचिंतक, मित्र, कार्यकर्ते आणि आमच्या पक्षातले वरिष्ठ नेते, ज्याच्यामध्ये आमचे ज्येष्ठ नेते प्रभारी आमचे एच.के. पाटील साहेब असतील, थोरात साहेब असतील, नानाभाऊ पटोले असतील, या सगळ्यांशी चर्चा झाली आणि सगळ्यांनी असं सांगितलं होतं की सत्यजित तुम्ही पण या ठिकाणी लढू शकता. परंतु वेळेवर जाहीर होताना मात्र डॉक्टर सुधीर तांबेंचं नाव त्या ठिकाणी जाहीर झालं आणि त्यामुळे तो फॉर्म एबी जो आहे तो मला मिळू शकला नाही 3 वाजेपर्यंत आणि म्हणून माझी उमेदवारी ही अपक्ष आहे. नाही, पण अपक्ष उमेदवार म्हणून भाजप पुरस्कृत आता तुम्हाला करू शकतं का टेक्निकली? पुरस्कृतचा प्रश्न नाही, परंतु मी सर्व पक्षाच्या नेत्यांना अगदी मनसेपासून, रासपपासून, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, दोन्ही गट, भारतीय जनता पार्टी सर्वांना विनंती करणार आहे की एका उदात्त हेतूने एक राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी माझ्या पाठीशी उभं राहावं आणि मला मदत करावी असा प्रयत्न मी करणार आहे. काल डॉक्टर साहेबांनी देखील ट्विट केलेलं होतं की मला उमेदवारी मिळालेली आहे. असं ट्विट नव्हतं केलेलं. ते ट्विट आपण नीट वाचून घ्या. त्यांनी आपल्याला मदत करावी अशा प्रकारची आपली भावना आहे. भाजपने मदत करावी, इतर पक्षांनी मदत करावी अशी आपली भावना. इतर पक्षांनी मदत करावी, विशेषतः भाजपने मदत करावी असं आपलं म्हणणं आहे. तर का करावी असं आपल्याला वाटतं? कारण मला असं वाटतं की माझ्यासारखा कार्यकर्ता जो गेले 22 वर्ष या ठिकाणी संघटनेमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करतो आहे, युवकांचे विविध प्रश्न मांडून आजपर्यंत मी एका राजकीय प्लॅटफॉर्मवर काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हेच जर प्रश्न युवकांचे असतील, महिलांचे असतील, बेरोजगारांचे असतील, औद्योगिक क्षेत्राचे असतील, हे जर प्रश्न आता एका मोठ्या पटलावर घेऊन जायचे असतील तर विधान परिषदेसारखा प्लॅटफॉर्म त्यामध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की जिथं मी हे प्रश्न मांडू शकतो आणि म्हणून मला जर मदत सगळ्या राजकीय पक्षांनी केली तर हे प्रश्न मी अधिक ताकदीने मांडू शकेल. पण भाजपने जर त्यांचा उमेदवार दिला तर मग तुम्हाला मदत कसे करतील? मी प्रयत्न करणार आहे. मी आपल्याला सांगतो काय की मी त्यांना भेटून विनंती करणार आहे की त्यांनी मला मदत करावी. पण भाजपची अशी अपेक्षा होती की त्यांच्या समोर बघा दादा, समोर बघा. भाजप पाठिंबा म्हणजे देईल असं वाटतं त्यांचा उमेदवार? आता देईल का नाही देईल हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे, कारण शेवटी हा मोठा पक्ष आहे. परंतु मी विनंती करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि चंद्रकांतजी बावनकुळे साहेबांना मी विनंती करेल की त्यांनी मला पाठिंबा द्यावा. कारण एक आजपर्यंतची महाराष्ट्राच्या राजकारणाची एक परंपरा आहे. अनेक वेळा आपण एकमेकाला मदत करण्याची भूमिका ठेवलेली आहे. अनेक विधान परिषदेच्या निवडणुका आपण बिनविरोध केलेल्या आहेत. अनेक विधानसभेच्या निवडणुका आपण बिनविरोध केलेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की याही निवडणुकीमध्ये मोठ्या मनाने सर्व राजकीय पक्षांनी मला पाठिंबा द्यावा अशी माझी विनंती आहे. विखे पाटलांनी असं म्हटलेलं आहे की सत्यजित तांबे हेच उमेदवार असतील आणि एक चमत्कार होईल, ते भाजप बरोबर असतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. माझी त्यांची चर्चा झालेली नाही, त्याच्यामुळे मला माहित नाही. सगळं चित्र स्पष्ट होईल असं वाटतं का आपल्याला? आता मला माहितीच नाही की कोणी कोणी अर्ज भरलेले आहेत, किती भरलेले आहेत. आता ते जेव्हा कळेल त्याच्यानंतरच मी बोलू शकतो. आपलं एक म्हणणं आहे, काँग्रेसने एवढ्या वर्षापासून एवढा विश्वास ठेवला होता, त्यांनी तुम्हाला उमेदवारी जाहीर केली होती वडिलांना, तर देखील तुम्ही त्यांचा आदेश, हायकमांडचा आदेश धुडकावला, स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी कोणताही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. हायकमांडची तुमची भाजपची काँग्रेसची एकत्र येण्याची काय स्ट्रॅटेजी का? काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि आमच्या गेल्या कित्येक दिवसांच्या चर्चा या विषयावर चालल्या होत्या आणि किंबहुना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीच इच्छा होती की मी या ठिकाणी निवडणूक लढवावी
परंतु काही तांत्रिक कारणामुळे किंवा काही मिसकम्युनिकेशनमुळे मला माहीत नाही, परंतु आज डॉक्टर सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली. काँग्रेस पक्षामध्ये मिसकम्युनिकेशन आहे, तुम्ही मान्य करता का? नाही, झालं असेल, मला माहीत नाही, परंतु माझी उमेदवारी ही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आहे. सर्व पक्षाच्या लोकांनी मला मदत करावी आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना देखील मी जाऊन भेटणार आहे, विनंती करणार आहे की त्यांनी मला मदत करावी. बाळासाहेब थोरात आपल्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करायला आज उपस्थित नव्हते. थोरात साहेबांची तब्येत बरोबर नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. धनंजय मुंडेंच्या भेटीला गेले. ते एकाच हॉस्पिटलमध्ये आहेत, त्याच्यामुळे ते त्यांच्या भेटीला गेलेले आहेत. ब्रिज कँडीमध्येच आहेत. दादा, जर चला, तुम्ही म्हणता, एक खूप मिनिट, झालं. तांत्रिक चूक झाली अशी म्हणतात, मग पक्षाकडनं ही घोषणा का करण्यात आली नाही शेवटपर्यंत? मला माहित नाही, त्याची आता माहिती घेईल मी. ओके, थँक्यू. सत्यजित तांबे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याआधी त्यांचे वडील सुधीर तांबे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सुधीर तांबे म्हणाले, मी निवडणुकीत उतरत नाहीये, माझा मुलगा सत्यजित तांबे या निवडणुकीला सामोरा जातोय. पण काँग्रेसची भूमिका आता फार महत्वाची आहे, कारण काँग्रेसने एबी फॉर्म हा सुधीर तांबे यांना दिला जाईल असं म्हटलेलं होतं. त्यामुळे आत्ता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सत्यजित तांबे यांनी दाखल केलेला आहे, पण माझी उमेदवारी काँग्रेसकडूनच असं त्यांनी स्पष्ट केलंय. काँग्रेसकडून एबी फॉर्म सत्यजित तांबेंना आला नाही. 3 वाजेपर्यंतच अर्ज भरण्याची वेळ होती, त्यामुळे 2 फॉर्म मी भरलेत असं सत्यजित तांबे सांगतायत. त्यात अपक्ष म्हणून मी फॉर्म भरलेला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय, पण मी काँग्रेसचाच उमेदवार आहे असंही ते सांगतायत. सस्पेन्स संपलेला असला तरी सुद्धा सुधीर तांबे निवडणुकीत उतरत नाहीयेत. फक्त सत्यजित तांबे निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि काँग्रेसचाच मी उमेदवार आहे, अपक्ष म्हणून मी उमेदवारी अर्ज भरलाय असं सत्यजित तांबेंनी स्पष्ट केलं. जेव्हा शेवटचा प्रश्न सत्यजित तांबे यांना विचारला की काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म तुम्हाला का काँग्रेसनं दिला गेला नाही, तुमची उमेदवारी काँग्रेसनं का जाहीर केली नाही, त्याच्याविषयी उत्तर देताना सत्यजित तांबे म्हणाले की मी याविषयी माहिती घेऊन काय ते बोलू शकेन. नाशकामध्ये सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय, पण मी काँग्रेसचा उमेदवार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र काँग्रेसनं आज सकाळीच डॉक्टर सुधीर तांबे यांना उमेदवार म्हणून घोषित केलेलं होतं आणि उमेदवार एबी फॉर्म सुद्धा सुधीर तांबे यांच्याच नावाचा आलेला होता. मात्र सुधीर तांबेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही, फक्त सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय, पण मी काँग्रेसचा उमेदवार आहे असं सत्यजित तांबे म्हणाले. भाजपच्या कुठल्याही नेत्याशी माझी चर्चा झाली नाही, कोणीही भाजपचा नेता माझ्यापर्यंत उमेदवारी घ्या असं सांगण्यासाठी आला नाही. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत. अतुलजी, स्पष्टता सत्यजित तांबे यांनी आणि सुधीर तांबे यांनी केलेली आहे, पण काँग्रेसने सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली नाही. काँग्रेस म्हणत होतं सुधीर तांबेच तिथं उभे राहतील. नेमकं काय सांगाल तुमच्याकडून, काँग्रेसकडून? असं आहे की काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर झालेली होती. तांबे परिवारामध्ये काय झालं, त्यांच्यात काय निर्णय झाला आणि कोणत्या कारणामुळे सत्यजित तांबेंनी फॉर्म भरला हे आम्हाला याची कल्पना नाही. बर, पण अतुलजी, त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असला तरी ते ठासून सांगतायत की मी काँग्रेसचा उमेदवार आहे. यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? असं आहे की काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य खरगे साहेब यांनी सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्या परिवारामध्ये काही पारिवारिक काय निर्णय झाला आम्हाला त्याची कल्पना नाही. पण म्हणजे आता म्हणजे ते सांगतायत की आम्ही काँग्रेसचे उमेदवार आहोत, तर ते काँग्रेसचे उमेदवार आहेत का? म्हणजे तुम्ही काय सांगताय, ते काँग्रेसचे उमेदवार आहेत की नाही? असं आहे की या संदर्भामध्ये हायकमांड जे आहे ते निर्णय ते घेतील, तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये मी काही बोलू शकणार नाही. माझ्याकडे फक्त एवढीच माहिती आहे, त्यांचं कॅन्डिडेटचे जे डिक्लेअर झालं, अधिकृत उमेदवार म्हणून जे डिक्लेअर झालं ते माझ्याकडे आलं होतं. तेवढी माहिती मी आपल्याला देतोय. हो अतुलजी, एकच शेवटचा प्रश्न विचारते. एका बाजूला सत्यजित तांबे म्हणतायत की मी काँग्रेसचाच उमेदवार आहे, अपक्ष म्हणून मी उमेदवारी अर्ज भरलाय कारण माझ्यापर्यंत एबी फॉर्म आला नाही, आणि दुसरीकडे ते असंही म्हणतायत की मी सगळ्या पक्षांकडे जाणार आहे आणि त्यांनी मला मदत करावी असं मी त्यांना म्हणणार आहे, भाजप आणि इतर सगळ्याच पक्षांसकट.
ट्रिकी आहे म्हणजे हे उत्तर. असं आहे, या संदर्भामध्ये हायकमांड जे आहे ते निर्णय घेईल. मी जे काही अधिकृत आहे पक्षाची भूमिका, त्या अधिकृत पक्षाच्या भूमिकेबद्दलच मी बोलू शकेन. त्यामुळे माझ्याकडे जे पत्र आलेलं आहे ते पत्र डॉक्टर सुधीर तांबे यांना उमेदवारी दिल्याचं, त्यांच्या नावाने एबी फॉर्म दिल्याचं आहे. पण मग सुधीर तांबेंनी स्वतःच सांगितलं की मी इतके वर्ष काम केलंय आणि आता मी उमेदवारी अर्ज भरला नाहीये, तर मग काँग्रेस सत्यजित तांबेंना आता त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असला तरी सपोर्ट करणार का? तुम्ही स्वतः काय सांगाल? या सर्व संदर्भातला निर्णय जो आहे तो नाना पटोले साहेब, अशोक चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात साहेब आणि हायकमांड जे आहे ते या संदर्भातला निर्णय घेऊ शकतील, ते या संदर्भातली भूमिका जाहीर करू शकतील. माझ्याकडे आता जी अधिकृत माहिती आहे पक्षाची तेवढी मी आपल्याला सांगतोय. पण अतुलजी, एवढा मोठा निर्णय स्वतः काँग्रेस पक्ष एक उमेदवार ठरवतो, घोषणा करतो, एबी फॉर्म त्यांच्या नावाचा जातो आणि सत्यजित तांबे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात. गेली अनेक वर्ष ते काँग्रेस सोबत आहेत. मग हे जे म्हणजे कुटुंबामध्ये जरी काही संवाद घडत असला किंवा काही असलं तरी काँग्रेसचा नियम आणि निर्णय मोठा तो मानला गेला नाही असं वाटतं? नाही, असं आहे की काँग्रेसने तर अधिकृतरित्या एबी फॉर्म जो आहे तो डॉक्टर सुधीर तांबे यांच्याच नावाचा दिलेला होता. हो, घोषणा पण तशी आजच दुपारी करण्यात आलेली होती. त्यानंतर काही चर्चा झाली असेल, त्यांच्या कुटुंबात काही निर्णय झाला असेल आणि काय झालं या संदर्भामध्ये तर हायकमांडच निर्णय घेऊ शकते ना. नक्की. त्या संदर्भामध्ये मी काहीच बोलू शकत नाही. बरं अतुलजी, धन्यवाद. आपण सविस्तर बोललात न्यूज 18 लोकमतशी त्याबद्दल. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत होते. सविस्तर उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. बुलेटिनमध्ये स्वागत. एक महत्त्वाची बातमी आहे. शीना बोरा जिवंत हा काल्पनिक दावा आहे. शीना बोराचा मृत्यू झालाय असं सीबीआयनं उत्तर दिलंय. शीनाचा मृत्यू झाल्याचे सक्षम पुरावे सीबीआयनं सादर केलेले आहेत. पुराव्यांना शास्त्रीय आधार आहे असा दावा सीबीआयनं केलाय. गुवाहाटी विमानतळावर सीसीटीव्ही तपासण्याची गरज नाही असंही सीबीआयकडून स्पष्ट करण्यात आलंय. गुवाहाटी विमानतळावरचा एक व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे आणि त्या माध्यमातून शीना बोरा जिवंत आहे असा दावा करण्यात आलेला आहे. त्यावर उत्तर देताना सीबीआयनं असं म्हटलंय की शीना बोराच्या मृत्यूचे सक्षम पुरावे कोर्टात सादर करण्यात आलेले आहेत. बातमी औरंगाबादमधून. औरंगाबादमध्ये कचरा भरण्याच्या वादातून शेतकरी कुटुंबाला मारहाण करण्यात आली. अत्यंत धक्कादायक घटना समोर येते आहे. यावेळी शेतकरी महिलेला जबर मारहाण करण्यात आली आहे. कन्नडच्या अंधानरे या गावात ही घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. दरम्यान या प्रकरणी आता कन्नड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मारहाणी प्रकरणी 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय. औरंगाबादमध्ये मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर येतोय. नाशिकमध्ये सिन्नर इथल्या अपहरणाची घटना ताजी असताना आज सकाळच्या सुमारास लासलगाव बस स्थानकातून मुलीच्या प्रकरणातून एका तरुणाचे ओमनी व्हॅनमधून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. अपहरणाची घटना बस स्थानकाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या सीसीटीव्हीच्या मदतीनं 4 तासात लासलगाव पोलिसांना अपहरणाचा तपास लावण्यात यश आलेलं आहे. या प्रकरणी 4 जणांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 3 जण फरार आहेत. बातमी पुण्यातून. पुण्यात पुस्तकावरून नवा वाद सुरू झालाय. शिवरायांच्या स्वराज्याचा अंत पेशवा ब्राह्मणांनी केला. आज या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात येत आहे. मात्र विलास खरात यांच्या या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली आहे. विलास खरात यांनी लिहिलेलं हे पुस्तक जातीय द्वेष निर्माण करणारं असल्याचा आरोप परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी केलाय. या ब्राह्मण महासंघाकडून पुणे पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे. खोटा विकृत इतिहास पुस्तकांच्या माध्यमातून, भाषणांच्या माध्यमातून हे बाहेर आणतात आणि त्या खोट्याच्या आधारावर यांचं सगळं लिखाण असतं. असंच एक पुस्तक 12 जानेवारीला पुण्यात प्रकाशित होणार आहे अशी माहिती मला आज मिळाली आणि त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांकडे या संदर्भातली तक्रार आम्ही दाखल केलेली आहे आणि या प्रकाशनावर कुठल्याही परिस्थितीत बंदी घातली गेली पाहिजे. खोटा इतिहास पुस्तकांच्या माध्यमातून छापला जाणं अत्यंत चुकीचं आहे. ते पुस्तक प्रकाशित करण्याचा सुद्धा पुनर्विचार करण्यात यावा अशी आमची भूमिका आहे. जातीपातीच्या द्वेषाच्या राजकारणातून बाहेर जायला पाहिजे
असं होत असताना किंबहुना बाहेर जात आहोत असं होत असताना आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात जातीय द्वेष पसरवण्याचं काम हा कार्यक्रम करेल अशी भीती आम्हाला आहे. त्या संदर्भात आम्ही आज माननीय पोलीस अधिकाऱ्यांना भेटत आहोत. राज्यात बोगस 13,000 पॅथॉलॉजी लॅब्सचा सुळसुळाट झाला असून जवळपास 80हून अधिक बोगस लॅब सांगली जिल्ह्यात आहेत. सांगलीतीलच जतमधील माडग्याळ या गावी एका पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्यात आली. DMLTची पदवी असणारी व्यक्ती रुग्णाच्या रक्ताचे आणि लघवीचे सॅम्पल गोळा करून स्वतःच्या सहीनं रिपोर्ट बनवत असल्याचं उघड झालंय. त्यानंतर ही लॅब सील करण्यात आली आहे. डॉक्टरनं निदान न करताच रुग्णांना रिपोर्ट दिले जात होते. अशी अनेक प्रकरणं जिल्ह्यात सुरू आहेत. MD पदवी असणारे डॉक्टर्स नसतानाही अशा अनेक लॅब्स जिल्ह्यात सुरू आहेत. गेल्या 6 महिन्यापासून ज्या अवैध लॅब जत तालुक्यात व सांगली जिल्ह्यात चालू आहेत ह्यांच्यावर कारवाई करावी असं आमचं म्हणणं होतं. त्या संदर्भाचे पुरावे, डॉक्युमेंट्स, GR व सुप्रीम कोर्टाचे व हायकोर्टाचे निकाल हे आम्ही त्यांना दिले होते. त्या अनुषंगाने आता कारवाई सुरू झालेत. पण ह्या कारवाई सुरू झाल्या असताना पॉलिटिकल इन्फ्लुएन्समुळं ह्या जिल्हा आरोग्य प्रशासनावर व तालुका आरोग्य प्रशासनावर राजकीय दबाव निर्माण करून ह्या कारवाया थांबवण्याचं काम काही लोक करत आहेत. मेडिकल प्रॅक्टिस ॲक्ट 1961 नुसार पॅथॉलॉजिस्ट विना लॅबोरेटरी चालवून चाचणी अहवाल देणं हा अवैध वैद्यक व्यवसाय ठरतो. असे असतानाही महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी या बेकायदेशीर लॅबोरेटरी कार्यरत आहेत. या सर्व गोष्टी थांबण्यासाठी लोकप्रतिनिधींना भेटून आम्ही निवेदन दिलेली आहेत की राज्यामध्ये या लॅबोरेटरीचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू करावी. पुढच्या बातमीकडे आपण बघतोय. अहमदनगरचा निळवंडे धरण प्रकल्प अखेर कधी पूर्ण होणार असा प्रश्न विचारला जातोय. 52 वर्षांपूर्वी काम सुरू झालेल्या या प्रकल्पाचं काम कासवालाही लाजवेल या गतीनं सुरू आहे. अनेक सरकारं आली आणि गेली, मात्र अजूनही लाभक क्षेत्रातील नागरिक पाण्याची वाटच बघतायत. येत्या मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कालव्यांना पाणी सोडण्यात येणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलं. मात्र या धरणाच्या कालव्यांची कामं अजूनही अनेक ठिकाणी अपूर्ण आहेत. शेतात पाणी पोहोचायला अनेक महिने लागणार आहेत. मग उद्घाटनाचा घाट का असा सवाल विचारला जातोय. मी आता निळवंडे धरणाच्या कालव्याजवळ आहे आणि अनेक ठिकाणी या कालव्यांची कामं अजून अपूर्ण आहेत. प्रोफाईल वॉल त्या दर्जाच्या झालेल्या नाही आहेत. अनेक ठिकाणी जे हायवे क्रॉस केले जात आहेत तिथे पण पुलांचं काम सुरू आहे. काटेरी झुडपांमध्ये अजून हा कालवा हरवलेला आहे. तर अनेक ठिकाणी अजून टेंडरसुद्धा झालेलं नाही आहे. त्यामुळं जर मार्च महिन्यामध्ये जर लोकार्पण झालं तर लोकांना पाणी मिळणार आहे का, की फक्त लोकार्पण करून श्रेय घेण्याचा घाट घातला जातो आहे. आपल्यासोबत आंदोलक आहेत ज्यांनी अनेक वर्ष या निळवंडे धरणाच्या कामासाठी आंदोलनं केली. काय वाटतं तुम्हाला, ह्या धरणाचं काम आता कुठेतरी अंतिम टप्प्यात आहे, मात्र उद्घाटनाचा घाट घातला जातोय? उद्घाटनाचा निश्चितच घाट घातला जातोय की अजूनही ते कामाला अजून वेळ लागणार आहे पूर्ण होण्यासाठी. आणि निश्चितपणानं उद्घाटनाचा घाट घालून कुठंतरी श्रेय घ्यायचं आणि अशा लोकांनी घ्यायचं की ज्यांनी नेहमी त्या प्रकल्पाला विरोध केला आणि आता श्रेय घ्यायला मात्र पुढं. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जाणून आहेत, लाभ क्षेत्रातल्या जनता काय दूध खुळी नाही. आमची अपेक्षा एकच आहे की इतका संघर्ष करून आता आम्ही थकलोय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मेट्रोच्या कामाची पाहणी करतायत. थेट प्रक्षेपण आपण बघतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेट्रोचे अधिकारी माहिती देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी मुंबईतल्या विविध विकास कामांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे आणि प्रामुख्याने मेट्रो 2 आणि मेट्रो 7, मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या प्रकल्पाचा पाहणी दौरा आता होतोय. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांना अधिक विचारूया. उदय, काय अपडेट? आपण ते दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मेट्रोची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. मेट्रो 2B आणि त्याचबरोबर 7 या मार्गावरती आता लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 तारखेला मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि ते मुंबई दौऱ्यावरती असताना मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे आणि त्याचबरोबर भूमिपूजन देखील होणार आहे. आणि त्यापैकी 2 महत्वाचे जे प्रकल्प आहेत, मेट्रो 2B आणि त्याचबरोबर मेट्रो 7 या मार्गिकेचं देखील लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अंधेरी ते दहिसर हा जो उपनगरातील प्रमुख मार्ग आहे, या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि ती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या 2 मार्गिका मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाच्या ठरणार आहे.
ठरणार आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण मार्गांची पाहणी करण्यासाठी येथे आलेले आहेत. 19 तारखेला पंतप्रधान येणार आहेत. त्यांचा एकूण दौरा कसा असणार आहे आणि उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रम कसे असणार आहेत याचे एक पूर्व जो एकूण आढावा आहे हे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येथे अंधेरी येथील गोंदवली मेट्रो रेल्वे स्थानकावरती येऊन घेताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्की वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 19 तारखेला होणार आहे. पण त्याआधी मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या प्रकल्पाचा पाहणी दौरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतायत. आमचे प्रतिनिधी उदय त्यांच्या सोबत आहेत, या दौऱ्यासोबत आहेत आणि तिथून थेट आपल्याला ते माहिती देत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेट्रो प्रकल्पाचा पाहणी दौरा. उदय, आत्ता नेमका तू कुठल्या परिसरात कुठे आहेस? नेमका कसा पाहणी दौरा हा सुरू आहे? किती वेळ अजून आढावा घेतला जाणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून? उदय, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मेट्रो 2 मेट्रो 7च्या प्रकल्पाची पाहणी करतायत. अंधेरी ते दहिसर असा हा मेट्रोचा मार्ग आहे. मेट्रोचा हा टप्पा सुरू झाल्यास पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सुटायला मदत होणार आहे. मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. मेट्रो प्रकल्प आणि त्याचे सगळे टप्पे. महत्त्वाची बातमी आहे. पोलीस अधिकारी आणि ट्रॅव्हल्स कंपनीच्या वादात कंपनी मालकाच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. पंढरपुरात ही घटना घडलेली आहे. पोलीस अधिकारी आणि त्याच्या कुटुंबियांनी कंपनी कार्यालयात घातलेला गोंधळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. इतकंच नव्हे तर कंपनी मालकाच्या वडिलांचा जीव जात असताना अधिकाऱ्याची पत्नी मोबाईल चोरत असताना दिसून आली आहे. या प्रकरणी कंपनी मालकानं पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. हे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आहे. ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाने आरोप केलेला आहे. पोलीस अधिकाऱ्यासोबत वादानंतर मृत्यू झाल्याचा कुटुंबियांनी आरोप केलाय. ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाचा मृत्यू झालेला आहे. अधिकाऱ्याची पत्नी मोबाईल चोरत होती. आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांच्याशी सविस्तर बोलूया. वीरेंद्र, हा सगळा काय प्रकार आहे? कंपनी ट्रॅव्हल कंपनी आणि जे प्रवासी होते त्यांच्यामधील हा जो वाद आहे त्याचं हे पर्यवसन झालेलं आहे. कंपनीचे जे चालक आहेत त्यांचे वडील भारत शेळके यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. मागील वर्षी चारधाम यात्रेमध्ये सहभाग घेतला होता या शिंदे कुटुंबियांनी आणि तेथील नैसर्गिक आपत्तीमुळे कंपनीच्या जे नियोजन आहे त्याच्यामध्ये फेरबदल केला होता. त्यामुळे हा वाद झाला होता आणि तो वाद आता इथपर्यंत आलेला आहे. स्वतः ते रमाकांत शिंदे आणि सुरेश शिंदे यांनी कंपनीच्या कार्यालयामध्ये येऊन हा जो गोंधळ घातला आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याची पत्नी मोबाईल चोरताना पण दिसते वीरेंद्र. हो, सागर शेळके हे त्यांना विनंती केली होती की माझ्या वडिलांची त्यांना हृदय म्हणजे त्याचा प्रॉब्लेम आहे, आजार आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने हे करू नका. आपण हा विषय योग्य पद्धतीने हाताळू अशी ती विनंती करताना दिसत आहे. तरी पण त्यांनी हुज्जत घातलेली आहे. आणि नक्की आता काय नेमकी या सगळ्या प्रकरणात कारवाई होते हे बघणं फार महत्त्वाचं आहे. वीरेंद्र, तुर्तास धन्यवाद. आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पंढरपुरातून ही धक्कादायक माहिती आणि हा धक्कादायक व्हिडिओ समोर येतोय. यूपीच्या उन्नावमध्ये गॅस आणि या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 19 तारखेला होतंय. याचं भूमिपूजन देखील आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालं होतं मेट्रोचं आणि म्हणून एक मोठा योगायोग आहे की याचं लोकार्पण देखील प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते होतंय आणि त्याची जी काही पूर्वतयारी आहे ती आम्ही या ठिकाणी पाहायला आलेलो आहे. अतिशय
लाखो लोकांना दिलासा देणारा हा प्रकल्प आहे. पश्चिम उपनगरातली वाहतूक कोंडी या प्रकल्पामुळे सुटणार आहे. मुंबईकरांना खूप मोठा दिलासा मोठा दिलासा आहे. याच्यामध्ये मुंबईचं जे काही ट्रॅफिक आहे रस्त्यावरचं ते यामुळे कमी होईल आणि एक आरामदायी प्रवास या लाखो मुंबईकरांना मिळेल. त्यामुळे हा एक प्रकारचा मुंबईकरांना एक वरदान ठरेल आणि आपण पाहतोय मुंबईमध्ये ज्या झपाट्याने आम्ही अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत. मग ते कॉन्क्रीटचे रस्ते असतील, STP असतील, गेले अनेक वर्ष प्रलंबित जे विषय आहेत, सुशोभीकरणाचे विषय आहेत, आरोग्याचे दवाखान्याचे विषय आहेत, हॉस्पिटलचे विषय आहेत, हे सर्व लोकार्पण आणि भूमिपूजन आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते होणार आहे. त्यामुळे हे मुंबईकरांना एक मोठी भेट याच्या माध्यमातून मिळणार है. ये हमारे लिए मुंबईकरों के लिए बहुत ही सौभाग्य की बात है कि आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी यहाँ पर आकर ये जो मेट्रो 35 किलोमीटर की मेट्रो है, ये पश्चिम मुंबई के जो लोग हैं उनको बहुत ही लाखों लोगों को एक रिलीफ देने वाला प्रकल्प है. इससे जो ट्रैफिक है कम हो जाएगी और लोगों को एक बहुत बड़ा रिलीफ मिलेगा. और मुंबई में आप जानते हो कि कई उद्घाटन है, भूमि पूजन है, जो कंक्रीट के रोड है, जो प्रलंबित STPs है, हेल्थ की सुविधा है, ब्यूटिफिकेशन है, कई अस्पताल का भूमि पूजन है. ये ऐसा मुंबई को बहुत बड़े पैमाने पर सुविधा देने का कार्यक्रम मोदी जी के शुभ हाथों से हो रहा है. ये हमारे लिए सौभाग्य की बात है. सर, आप दोबार जा रहे हो, आपको 18 तारीख को रिटर्न आने वाले हैं, तो दोबार के इस दौरे को लेकर भी विपक्ष जो है वो काफी आपको जो है वो चुनौतियां दे रहे हैं, कह रहे हैं कि दोबार का ये दौरा कितना इन्वेस्टमेंट CM महाराष्ट्र के लिए लाने. बहुत बड़ी इन्वेस्टमेंट भी आएगी, मोदी जी भी आएंगे, प्रोग्राम भी होगा, सब कुछ बराबर होगा. मुंबईकरों को खुश करेंगे. आणि 19 जानेवारीला आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावरती येतात आणि त्यावेळी मुंबईतील विविध विकास कामांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यात प्रामुख्याने पश्चिम उपनगरातील मेट्रो 2, मेट्रो 7 प्रकल्पाचा पाहणी दौरा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. अंधेरी ते दहिसर असा हा मेट्रोचा मार्ग असून मेट्रोचा हा टप्पा सुरू झाल्यास पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठा परिणाम होईल. या मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे आणि त्या अनुषंगाने त्यापूर्वी एकूण व्यवस्थेचा पाहणी दौरा जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.